माळीकाम करायचा हा मराठीतील अस्सल खलनायक. चला तर कोण आहेत ते पाहूया. खलनायक निळू फुले. मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातिवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर 4 दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवलेल्या अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला. निळूभाऊ फुलेंचा करारी आवाज रसिकांच्या मनात आजही कायम आहे. जब्बार पटेलांच्या सिंहासन सामना यातील भूमिकांनी तर निळूभाऊंना दर्जेदार अभिनेता असल्याचे दाखवून दिले. 4 दशकांच्या कारकिर्दीत मराठी, हिंदी अशा सुमारे 150 चित्रपटात त्यांनी काम केले. सखाराम बाइंडर या मराठी नाटकाने तर निळूभाऊंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. भाजीपाला व लोखंड विकणाऱ्याच्या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. बाई वाड्यावर या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोकांच्या मनामनात ठासून राहिला आहे. निळूभाऊंना बऱ्याच महिलांचा रोष पत्करावा लागला. लोकप्रिय मराठी अभिनेते निळूभाऊ यांचा एक किस्सा फार कमी जणांना ठाऊक आहे. जेव्हा एका महिलेने त्यांना रागाने शिवीगाळ केली होती. हो, कृष्णाजी निळकंठ फुले म्हणजेच लोकप्रिय मराठी अभिनेते निळू फुले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार चित्रपट दिले. राजकारण गेलं चुलीत, कथा अकलेच्या कांद्याची, सूर्यास्त या नाटकानंतर एक गाव 12 भानगडी, थापाड्या, चोरीचा मामला, शापित, सामना, सिंहासन, पिंजरा यासारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं. ते आपल्या अभिनयाच्या जोरावर थेट प्रेक्षकांच्या मनाच्या सिंहासनावरच जाऊन बसले. मात्र अनेक चित्रपटात ते नकारात्मक भूमिकेतच दिसले. खऱ्या आयुष्यात अगदी मृदू आणि प्रेमळ असणारे निळूभाऊ चित्रपटात मात्र स्त्रियांवर जबरदस्ती करताना दाखवले जायचे. त्यामुळे संपूर्ण महिला वर्गात त्यांच्याबद्दल राग आणि तिरस्कार होता. त्याचा अनुभव त्यांना आला होता. असाच एक किस्सा निळूभाऊंनी आपल्या मुलाखतीत सांगितला होता. तेव्हा प्रेक्षकांना पडद्यावर दिसणारा व्यक्तीच खरा वाटायचा. त्यांच्या मते तो व्यक्ती खऱ्या आयुष्यातही महिलांशी तसाच गैरवर्तन करत असेल असे महिलांना वाटत होते. महिलांमध्ये निळूभाऊंची अशीच एक प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे पडद्यावर ते दिसले की बायका बोटं मोडायच्या. असंच एकदा रस्त्यातून जात असताना एका स्त्रीने निळूभाऊंना अडवलं. तिने थेट त्यांना कानशालीत लगावली. शिव्या द्यायला सुरुवात केली. तुला लाज वाटते का? बायकांशी असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही? बायकांकडे वाईट नजरेने पाहणं सोडून दे, असं म्हणत ती शिव्याशाप देत तिथून निघून गेली. मात्र निळूभाऊ तिथे शांतपणे उभे होते. पुढे मुलाखतीत हा किस्सा सांगताना त्यांनी यामागचं कारण सांगितलं. ते म्हणालेले, मी जे काम करतो ते प्रेक्षकांना खरं वाटतं. त्यांना मी तसाच आहे असं वाटतं. म्हणजे मी खरंच चांगला अभिनय करतोय असाच याचा अर्थ आहे ना? ही माझ्या कामाची पोचपावतीच आहे असं ते म्हणू शकतात. सुरुवातीला माळीकाम करणारा हा युवक पुढे जाऊन इतका मोठा कलाकार होईल याचा कुणीही विचार केला नव्हता. 140हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला तो म्हणजे मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांचा गोष्ट छोटी डोंगराएवढी. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपट केले नाहीत. कारण त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाने सतावलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 13 जुलै 2009 रोजी अंथरुणाला खिळलेल्या निळूभाऊंनी चाहत्यांचा अखेरचा निरोप घेतला. असं होतं निळू फुले यांचा
फिल्मी करिअरमधला जीवनप्रवास. तुम्हाला निळूभाऊंचे चित्रपट आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.